शिवसेना मनसे युतीचा शिवसेना मनसे युतीचा एकच ब्रँड एकच ब्रँड प्रतिक्रिया म्हणजे बाळासाहेबांचा जो शिवसैनिक जो आहे त्यांनी पुन्हा एकदा माहीम मच्छीमार वसाहत, पोलीस वसाहत, दर्गा स्ट्रीट येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शक्ती माझ्या रूपाने पुन्हा अभेद्य हे दाखवून दिलेलं आहे. दादर, परळ, शिवडी या भागामध्ये ठाकरेंचा बालेकिल्ला राहिलेला आहे. तुम्ही तो गड कायम राखलेला आहे. कशी किमया जोडून आणली? कशी म्हणजे ज्या पद्धतीने राजकारण झालं, खालच्या थराला राजकारण विरोधी पक्षातर्फे केलेलं आहे, पण उद्धव साहेबांचा जो आत्मविश्वास आणि त्यांनी आम्हाला जे पाठबळ दिलेलं आहे त्या रूपाने म्हणजे या रूपाने ही शक्ती सगळ्या प्रभागामध्ये प्राप्त झालेली आहे आणि त्याचे निकाल तुम्हाला समोर आहेत. धनशक्ती विरुद्ध शिवशक्ती होती. हा, त्याचा प्रत्यय माझ्या वॉर्डात पण आला की ज्या पद्धतीने धनशक्तीचा आजच वापर केला नाही. ज्या वेळेला 2022 रोजी महानगरपालिकेमध्ये आमची टर्म संपली त्यानंतर संपूर्ण बोजवारा या प्रभागामध्ये त्यांनी उत्पन्न केला होता. पैसा फेकला जात होता, मन वळवली जात होती, पण पुन्हा माहीमकरांनी आणि मच्छीमार कॉलनीतील रहिवाशांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे की या शक्ती शिवसेनेच्या शक्तीपुढे ही धनशक्ती कुठली कामाची नाही. म्हणून इथे आमदार आणि खासदार हे शिवसेना ठाकरे पक्षाचे होते, त्याचा कुठेतरी तुम्हाला या ग्राउंड लेवलच्या निवडणुकीत कुठेतरी उपयोग झाला पाहिजे. या प्रभागामध्ये किंवा ह्या ठिकाणी खासदार आणि आमदार हे आमच्याच पक्षाचे आहेत, पण मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो की ज्या वेळेला खासदारांची निवडणूक झाली त्यावेळेला या प्रभागातनं 4,500चं मताधिक्य दिलं होतं. त्याचबरोबर आमदारांची निवडणूक झाली त्यावेळेला माझ्याच प्रभागाने 5,500चं मताधिक्य दिलं होतं आणि या प्रभागाने मला स्वतःला जवळजवळ 10,000च्या घरात मताधिक्य दिलेलं आहे. यावरनं तुम्हाला कल्पना आहे. बरेच नेते जे बायकोसाठी धडपडत होते, मुलीसाठी धडपडत होते, त्यांना सबसे पराभवाचा सामना करावा लागला. मात्र सर्वसामान्य शिवसैनिकांना म्हणून जिंकले. प्रश्नच नाही. हा मिलिंद वैद्य आहे, बाळासाहेबांच्या मुशीतनं तयार झालेला शिवसैनिक आहे. आज मितीपर्यंत उद्धव साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तोच विश्वास मी या प्रभागात शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना दिला आणि त्या कार्यकर्त्यांनी मला आज या विजया स्वरूपामध्ये मला निवडून दिलेलं आहे. त्याबद्दल शिवसेना मनसे सगळ्या कार्यकर्त्यांचं मी पुन्हा एकदा आभार प्रदर्शन करत आहे. मातोश्री हे माझं घर आहे आणि घरातनं फोन कधीही येऊ शकतो आणि त्याची मी आतुरतेने वाट बघत आहे. अजून आलेला नाही. तिथे पण सगळा जल्लोष चाललेला असेल. आमदार येऊन गेले, आमदारांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत मला.